गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्र हो. आपण चॅप्टर नंबर 3 मध्ये एक्सरसाइज 3.2 हे स्टार्ट केली होती. त्यामध्ये आपण दोन एक्झाम्पल घेतलेले होते. आज आपलं 5 नंबरचं एक्झाम्पल आहे. दोन आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट वरती आणि काल दोन घेतले 4 आणि आज आहे 5 नंबरचा आपण प्रॉब्लेम इथे आपण घेणार आहोत. बघा, एक्सरसाइज 3.2 चॅप्टर नंबर 3 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन प्रॉब्लेम नंबर 5 with usual notation prove that 2 time of in bracket a sin square c upon 2 plus c into sin square a upon 2 is equal to a minus b plus c. आपण म्हटल्याप्रमाणे की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मधले जे काही प्रूव्ह दॅटचे प्रॉब्लेम आहे त्यामध्ये जे याच्यामध्ये जास्त माहिती दिलेली असेल ती आपण घेऊया. म्हणजे थोडक्यात इथे फॉर्म्युले आपल्याला वापरता येईल या पद्धतीने. मग आपण कोणती LHS घेऊया. LHS घेतल्यानंतर 2 into a sin square c upon 2 plus 2 into sin square a upon 2. sin square a upon 2 मीन्स इथं हाफ अँगल आहे हे लक्षात घ्या. मग आपण काय करताना हा 2 ना मी आतमध्ये मल्टिप्लाय केलं. का केलं की त्यामध्ये मी नेक्स्ट सांगितलंय 2a into sin square c by 2 plus 2c into sin square a upon 2 आणि हाफ अँगल फॉर्म्युला आहे म्हणून 1 minus cos theta 1 minus cos theta is equal to 2 sin square theta upon 2. म्हणजेच काय की मला हा 2 आणि हा sin square c by 2 ची काहीतरी व्हॅल्यू टाकता येईल. ती व्हॅल्यू कोणती टाकता येईल 1 minus cos theta टाकता येईल. थीटा म्हणजे कोण की जो काही तर c आला असेल तर आपण c घेणार, a आला असेल तर आपण a घेणार. मग हा a ॲज इट इज हा a रिमेन राहिला कारण की आपण व्हॅल्यू टाकतोय 2 sin square theta by 2 ची म्हणजे 2 sin square c by 2 ची. 2 sin square c by 2 means 1 minus cos theta means 1 minus cos c. cos c का घेतला की अँगल इथं का होता c प्लस हा परत हा राहिलेला c ॲज इट इज इंटू 2 sin square a by 2 ची व्हॅल्यू 1 minus cos a 1 minus cos a. मग हा a ॲज इट इज घेतोय इंटू ब्रॅकेट 1 minus cos c ची व्हॅल्यू बाय युजिंग कोसाइन रूल. बाय युजिंग कोसाइन रूल द व्हॅल्यू ऑफ cos c इज a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर अपॉन 2ab. जसं मी तुम्हाला सांगितलं की फर्स्ट एक्सरसाइज 3.2 स्टार्ट करण्याच्या आधी की 8 फॉर्म्युले ते व्यवस्थित जर केले तर आपल्याला एक्सरसाइज 3.2 इझिली सॉल्व करता येणार आहे. a इंटू 1 मायनस कॉस सी आपण व्हॅल्यू टाकली आहे 2 साइन स्क्वेअर सी बाय 2 ची 1 मायनस कॉस सी प्लस हा सी ॲज इट इज घेतला 2 साइन स्क्वेअर a बाय 2 ची व्हॅल्यू टाकली 1 मायनस कॉस a. हा a ॲज इट इज 1 मायनस कॉस सी ची व्हॅल्यू टाकली आपण a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर अपॉन 2ab 1 ॲज इट इज मायनस कॉस a ची व्हॅल्यू टाकली आपण b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर मायनस a स्क्वेअर अपॉन 2bc. हा a ॲज इट इज बघा इथं फ्रॅक्शनची सबस्ट्रॅक्शन आहे 1 मायनस a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर अपॉन 2ab मीन्स काय a मायनस b अपॉन c. ही काय करणार आपण डिनॉमिनेटर लावून आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन ac मायनस b अपॉन c. मग काय होणार 2ab इंटू 1 दॅट इज 2ab मायनस हा इथं सर्वात महत्वाची स्टेप स्टार करून ठेवतो साइन चेंज होणार आहे. मग का हो साइन चेंज होते बघा 2ab इंटू 1 2ab मायनसनी या पूर्ण ब्रॅकेटला मी मल्टिप्लाय करून घेतो इथंच. मग मायनस इंटू ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस इंटू बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मायनस मायनस प्लस सी स्क्वेअर अपॉन 2ab प्लस हा सी ॲज इट इज इंटू 1 2bc इंटू 1 दॅट इज 2bc आणि हा पूर्ण मायनसने मी आतमध्ये मल्टिप्लाय केले मायनस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन 2bc. सी सी गेट कॅन्सल ए गेट कॅन्सल. जे रिमेनिंग आहे ते सर्व व्यवस्थित पण लिहिले 2ab मायनस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2bc मायनस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन 2b अपॉन 2b. The denominator will be same. Take one time an addition of all numerators. Then 2ab minus a square minus b square plus c square plus 2bc minus b square minus c square plus a square upon 2b. The sign is different and the value is same. Then it cancel. Means minus a square plus a square. Sign are opposite then they cancel. That is minus 3 plus 3 जसे cancel होतात तसे minus a square प्लस ए स्क्वेअर गेट कॅन्सल प्लस सी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर कॅन्सल. अजून जर बघितलं आपण तर काही कॅन्सल होण्यासारखं नाहीये त्या टर्म मी ॲज इट इज ठेवल्या. मग काय ॲज इट राहिलं 2ab प्लस 2bc मायनस 2b स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मायनस 2b स्क्वेअर.
हॅन्स अपॉन टू बी. जर न्यूमरेटर व्यवस्थितपणे बघितला तर मला माहिती की टू बी मला कॉमन घेता येणार आहे. मग मी टू बी कॉमन घेतला. टू बी कॉमन घेतल्यामुळे काय आलंय, ए शिल्लक राहिलाय फक्त ए, इथं सी मायनस टू कॉमन आलाय, बी स्क्वेअर मधला बी फक्त शिल्लक राहील मायनस बी, and denominator and numerator will be same, then it's cancel, 2b cancel, hence a plus c minus b. आपण जर आपलं स्टेटमेंट कडे बघितलं तर a minus b plus c हा मायनस बी मिडलला घेतोय, a मायनस बी फक्त रिअरेंज केलंय आणि आपल्याला इथं आलंय आपलं a मायनस बी प्लस सी. हे तुमचं काय झालंय, एक्सरसाइज 3.2 क्वेश्चन नंबर 5 चं सोल्युशन. यामध्ये फक्त एकच कन्सेप्ट लक्षात ठेवा, या प्रॉब्लेम मध्ये काय करायचंय, या 2 ना ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करून 1 मायनस कॉस थिटा 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 म्हणजे ही पहिलं 1 मार्क तुम्हाला इथे मिळणार आहे की जेणेकरून तुम्ही तो प्रॉब्लेम जर ज्यावेळेस तुम्ही डिराईव्ह करणार त्यावेळेस तुम्ही तो फॉर्म्युला वापरला इथे तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे. त्यानंतर बाय युजिंग कोसाइन रूल तुम्ही वापरलाय, कोसाइन रूल 2 नंबर, इथं सेकंड नंबरचा मार्क तुम्हाला मिळणार आहे, फर्स्ट मार्क सेकंड मार्क्स, आणि हे सर्व जे कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन करून रिझल्टला तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे. म्हणजेच काय, या प्रॉब्लेम मध्ये तुमचं काय चेक केलंय, त्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे का फर्स्ट, त्यानंतर तुम्हाला कोसाइन रूलचा तुम्ही अभ्यास केलाय का सेकंड, आणि तुम्हाला कॅल्क्युलेशन प्लस मायनस न्यूमरेटरचे ॲडिशन सबस्ट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन इथं चेक केलंय. असे करून टोटल हा प्रॉब्लेम महत्त्वाचा आहे, बोर्डसाठी एक्सेप्टेड आहे, म्हणजे विचारला जाऊ शकेल आणि तुमच्या क्लास एक्झाम मध्ये पण विचारला जाऊ शकेल. ओके, व्यवस्थितपणे राईट डाऊन करा, काय अडचण असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कळवा. ओके, बघा 7 नंबरचा एक प्रॉब्लेम आहे आपल्याकडं. इन ट्रायंगल ABC cot A cot B cot C are in AP, then A square B square C square are in AP. आता नेमकी AP मीन्स अर्थमॅटिक प्रोग्रेशन, म्हणजे सपोज AP चा अर्थ समजून घ्या, हा एक ट्रायंगल असेल ABC, हा ABC ट्रायंगल मध्ये हा जर ट्रायंगल जो आहे तो अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये असेल तर काय असू शकेल, तर अर्थमॅटिकचा आपल्याला अर्थ माहिती आहे की डिफरन्स मे बी सेम ऑफ 2 कॉन्सिक्युटिव्ह, म्हणजे 3 नंबर असेल, सपोज 2 4 6 हे नंबर आहे, या दोघांमधला डिफरन्स कसा 4 मायनस 2 2 6 मायनस 4 2 इज सेम, हेन्स इट्स ऑल्सो द A minus B, the difference between first and second A minus B is equal to B minus C. कळले की हा जर ट्रायंगल असेल ABC, हा जर अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये असेल तर त्यांचे अँगल AP मध्ये असेल तर द डिफरन्स बिटवीन फर्स्ट 2 अँगल A मायनस बी इज सेम ऑफ नेक्स्ट 2 B मायनस C. या पद्धतीने मग तिथे त्यांनी काय सांगितलंय की त्यांचे कॉट A कॉट B कॉट C, म्हणजे सपोज त्यांचे कॉट अँगल घेतले आपण, थोडक्यात काय तर कॉट A कॉट B आणि कॉट C हे 3 अँगल यांचे ते काय इन ट्रायंगल ABC कॉट A कॉट B आर इन AP, ते कसे आहेत AP मध्ये आहेत, तर त्यांच्या ज्या साइड्स आहे इन फ्रंट ऑफ A इन फ्रंट ऑफ B आणि C आर इन EP, तर त्यांच्या साइड्स पण जर त्यांचे कॉट अँगल हे अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये असेल तर त्यांच्या साइडचा स्क्वेअर हे पण काय असणार आहे अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये असणार आहेत. म्हणजे आपल्याला यामध्ये काय दिलेलं आहे तर कॉट A कॉट B कॉट C आर इन AP and then show that A square plus B square plus A square comma B square comma C square are in AP. मग याचा प्रूफ घेताना आपण बघूया, 4 मार्कचा प्रॉब्लेम आहे, 4 मार्क, आणि जो बोर्डसाठी पण विचारला गेलेला आहे, बोर्डसाठी 4 मार्कला त्याने फक्त डिफरन्स केलं, काय केलं बघा, कॉन्व्हर्स केलेलं होतं, काय इफ A square B square C square the sides of the triangle are in AP then prove that cot A cot B and cot C are in AP. कॉन्व्हर्स प्रूफ आहे, तुम्ही होमवर्कला करू शकता. मग गिवन काय आहे, गिवन cot A cot B cot C आर इन AP अर्थमॅटिक प्रोग्रेशन, म्हणजेच काय तर कॉट A मायनस B कॉट A मायनस कॉट B इज इक्वल टू काय म्हणता येईल, कॉट A मायनस कॉट B इज इक्वल टू कॉट B मायनस कॉट C.
हे मी नेक्स्ट स्टेपला काय करून घेतो, कॉट ए ॲज इट इज, कॉट मायनस सी इकडे गेल्यावर मी प्लस करतो, प्लस कॉट सी इज इक्वल टू कॉट बी प्लस कॉट बी. काय केलं, हा मायनस कॉट बी इकडे गेला प्लस झाला, हा मायनस कॉट सी इकडे गेला प्लस होते. कॉट ए प्लस कॉट सी इज इक्वल टू कॉट ए प्लस कॉट सी इज इक्वल टू कॉट बी प्लस कॉट बी 2 टाइम कॉट बी. आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये आपल्याला हे सॉल्व करायचे, ए स्क्वेअर साईडमध्ये गेले पाहिजे, म्हणजे एकतर आपल्याला साईन आणि कोसाईन रूल हे दोन रूल इथं वापरावे लागणार, एवढं कन्फर्म आहे बघा. का ते सांगतो परत एकदा. कॉट ए कॉट बी कॉट सी आर इन अर्थमॅटिक प्रोग्रेशन, ए स्क्वेअर साईडचा उल्लेख आलेला आहे. म्हणजे साईड जर म्हटल्या तर आपल्याला दोन रूल माहिती आहे, साईन रूल अँड कोसाईन रूल, साईन रूल अँड कोसाईन रूल. अँगल्स अँड साइड्स आर प्रोपोर्शनल टू इच अदर, आपण असं म्हणू शकतो, तो आहे साईन रूल. त्यासाठी आपल्याला हे जे क्वेश्चन आहे तो आपल्याला साईन आणि कॉसकडे घेऊन जाणं गरजेचं आहे, साईन रूल आणि कोसाईन रूल वापरण्यासाठी. मग कॉट ए आपण कसं कन्वर्ट करू शकतो साईन आणि कॉसमध्ये, तर बघा कॉट ए कॉस ए अपॉन साइन ए. ओके, cos upon sin is cot and sin upon cos is tan. So cot A is replaced by cos A upon sin A. cot C कसं रिप्लेस करणार, cos C upon sin C. ओके, is equal to 2 टाइम 2 as it is cos B upon sin B. ओके, then A upon B plus C upon D, ए अपॉन बी प्लस सी अपॉन डी. ॲडिशन करूया, कसे करतो आपण, ए डी प्लस बी सी अपॉन बी डी. ओके, मग काय होणार, कॉस ए इंटू साइन सी प्लस साइन ए इंटू कॉस सी. ओके, अपॉन साइन ए इंटू साइन सी. काय केलं बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन, साइन सी इंटू कॉस ए. ओके, नेक्स्ट साइन ए इंटू कॉस सी अपॉन साइन ए इंटू दॅट इज इक्वल टू 2 टाइम हे ॲज इट इज ठेवूया कॉस बी अपॉन साइन बी. आपला जो पूर्ण प्रॉब्लेम आहे तो कॉस आणि साईनमध्ये कन्वर्ट झालेला आहे. अजून आपण बघूया की काही चेंजेस करता येतात की नाही. बघा इथं बघितलं तर आपल्याला एक फॉर्म्युला आठवल्यासारखं वाटतं, काय, cos A इंटू साइन बी, cos A इंटू साइन बी, साइन ए इंटू कॉस बी प्लस cos A इंटू साइन बी. हा फॉर्म्युला आहे साइन ए प्लस बीचा, साइन ए प्लस बी, साइन बघा cos A इंटू साइन बी प्लस साइन ए इंटू कॉस बी, म्हणजे हा फॉर्म्युला आहे साइन ए प्लस बीचा. मग दोन अँगल पाहिजे ना आपला, ए आणि सी, तर काय ए आणि सीचा उल्लेख आला, म्हणून साइन ए प्लस सी होल डिवायडेड बाय साइन ए इंटू साइन सी इज इक्वल टू 2 टाइम ऑफ कॉस बी अपॉन साइन बी. ओके, आणि नेक्स्ट आपण घेतल्याप्रमाणे द ॲडिशन ऑफ 3 अँगल ए प्लस बी प्लस सी इज 180. मग मी रिप्लेस करू शकतो, ए प्लस सी कसा लिहिते मला, हा ए प्लस सी इज इक्वल टू 180 मीन्स पाय मायनस बी. ए प्लस सी कसा रिप्लेस करता येईल, पाय मायनस बी, तो इथं फॉर्म्युला वापरते मी बाय युजिंग अलाइड अँगल टेबल. म्हणूया आपण साइन ए प्लस सी इज रिप्लेस्ड बाय पाय मायनस बी होल डिवायडेड बाय साइन ए इंटू साइन सी इज इक्वल टू 2 टाइम कॉस बी अपॉन साइन बी. नेक्स्ट साइन पाई माइनस थीटा by allied angle table, sin pi minus theta, pi means 180 minus theta means again first and it's positive, hence sin theta means sin b upon allied angle table आपला sin 90 minus theta हा cos असतो, sin पाय 180 मायनस अगेन साइन थीटा, आणि पाय प्लस असेल तर तो मायनस झाला असता. ओके, या पद्धतीने. नेक्स्ट साइन बी अपॉन साइन ए इंटू साइन सी इज इक्वल टू 2 टाइम
कॉस बी अपॉन साइन बी. हा साइन बी डिनॉमिनेटरला होता, इकडे गेला न्यूमरेटर होईल, म्हणजे काय होईल तो साइन स्क्वेअर बी अपॉन साइन ए इंटू साइन सी इज इक्वल टू ओनली 2 कॉस बी. ओनली 2 कॉस बी ठेवला बघा. हा साइन बी इकडं डिवाइडला होता, इकडं मल्टिप्लायला. आता मात्र आपण जर प्रॉब्लेमकडे बघितलं तर आपल्याला प्रूव्ह दॅटमध्ये ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअरचा उल्लेख आहे, म्हणजे साईडचा उल्लेख आहे. ते आणण्यासाठी आपल्याला ऑब्विसली साइन रूल वापरावा लागेल. मग मी तो म्हणतो बाय साइन रूल. साइन रूल काय सांगतो? साइन रूल ए अपॉन साइन ए इज इक्वल टू के, म्हणजे तुम्ही ए इज इक्वल टू के इंटू साइन ए, और आपल्याला साइन एची व्हॅल्यू पाहिजे, साइन ए साइन बी, म्हणजे ए अपॉन के म्हणता येईल. दॅट इज साइन ए इज इक्वल टू ए अपॉन के. साइन ए इज इक्वल टू ए अपॉन के. सिमिलरली साइन बी इज इक्वल टू बी अपॉन k and sin c is equal to c upon k. All values are put in this equation. We get sin square b means sin square b square आहे, काय आहे square means b square upon k square whole divided by sin a means only a upon k. इथं square का होला आपला square होता बघा, into c upon k that is equal to 2 time cos b by using cosine rule. काय cosine rule काय सांगता येईल? cosine rule a square plus c square minus b square upon 2ac. 2 get cancel. ac b square upon k square whole divided by ac upon k square is equal to a square plus c square minus b square upon 2ac upon 2ac. k square get cancel. Denominator will be same. Hence b square upon ac is equal to a square plus, to get cancel previous step, a square plus c square minus b square upon ac. काय होणार? ac get cancel. Same denominator on both side. Hence remaining step is b square is equal to a square plus c square minus b square. हा मायनस बी स्क्वेअर या बाजूने आला तर काय होईल? प्लस बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. हॅन्स हे रिअरेंज जर केलं मी, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इज इक्वल टू 2b स्क्वेअर. हॅन्स ए बी सी आर अर्थमॅटिक प्रोग्रेशन. आता हे कसं आलं बघा, अर्थमॅटिक. हा ए बी सी 3 साईड्स आहेत, त्यांचे स्क्वेअर ए पी मध्ये असणार, म्हणजे डिफरन्स बिटवीन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर, ही ए पीची कंडिशन असणार आहे. हा मायनस बी तिकडून येणार प्लस होणार आहे, दॅट इज ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इज इक्वल टू 2b स्क्वेअर. हे पाहिजे होतं आणि तेच आपले इथं आले बघा, ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इज इक्वल टू 2b स्क्वेअर. म्हणजे हा 4 मार्कचा क्वेश्चन आहे. 4 मार्कच्या क्वेश्चनमध्ये हा बोर्डला पण विचारलेला आहे. यामध्ये काय महत्त्वाचं व्यवस्थित पण लक्षात घ्या की आपल्याला या कॉट ए कॉट बी वरून आपल्याला साईडकडे जायचं आहे. याचा अर्थ कॉटला आपल्याला कॉस आणि साईनमध्ये कन्वर्ट करावं लागेल. कॉस आणि साईनला कन्वर्ट केल्यानंतर आपल्याला साईन आणि कोसाईन रूल वापरावा लागेल. त्यासाठी आपल्याला साईन आणि कोसाईन रूल माहीत असणं गरजेचं आहे. त्यामध्ये बघा, पहिली कंडिशन 1 मार्कसाठी की तुम्हाला अर्थमॅटिकबद्दल काही माहिती आहे का, अर्थमॅटिक प्रोग्रेशनबद्दल काही माहिती आहे का. मग अर्थमॅटिकची आपण कंडिशन वापरली. अँगल त्यांचे जे कॉट अँगल आहे ते ए पीमध्ये आहे, म्हणून आपण घेतलं कॉट ए मायनस कॉट बी इज इक्वल टू कॉट. म्हणजे ही पहिली जी कंडिशन येणार आहे इथं तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे बघा. म्हणजे तुम्ही चेक केलं आहे की अर्थमॅटिक प्रोग्रेशनबद्दल काही माहिती आहे का. दुसरा प्रॉब्लेम सेकंड, याचा कन्वर्जन तुम्हाला त्या प्रूफकडे जायचं आहे. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअरकडे कसं जाणार, त्यासाठी तुम्ही कॉटचं कन्वर्जन कसं कॉस आणि साईनमध्ये करताय याबद्दल दुसरा मार्क. सेकंड मार्क तुमचा जो थर्ड मार्क आहे की अलाइड अँगल टेबल वापरून, जो अलाइड अँगल टेबल तुमचा आहे तो अलाइड अँगल टेबल वापरून तुम्हाला त्याचं कन्वर्जन परत कॉस आणि साईनमध्ये कसं क्लिअरली करता येते प्रूफकडं, ते आहे तुमचा थर्ड मार्क्स.
आणि तुमचा जो 4 मार्क आहे बाय युजिंग साइन रूल, शेवटचा परत 12th मध्ये आपण जस्ट घेतलेला की साइन रूल कॉसाइन रूलचा ॲप्लिकेशन, परत फिरून तिथंच येतोय आपण की कॉस आणि साइन रूलचं ॲप्लिकेशन प्रॉब्लेममध्ये, व्हेरियस प्रॉब्लेममध्ये तुम्हाला करता येते का, या पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करून आपले जी सम आहे ते सॉल्व करून आपल्याकडे आले a² + c² = 2b². हे कंडिशन आहे अर्थमॅटिक प्रोग्रेशनची. हॅन्स a² b² c² इज इन अर्थमॅटिक प्रोग्रेशन. हे तुमचं काय आहे, प्रूफ आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, व्यवस्थितपणे करा. 4 मार्क्ससाठी आहे, या पद्धतीने सॉल्व करा. जिथे मार्क सिस्टीम आहे ती व्यवस्थितपणे फॉलो करा. हे आहे तुमचं रिझल्ट. ओके, राईट डाऊन दिस. बघा, हा एक बोर्डसाठी विचारला गेलेला खूप इझी प्रॉब्लेम आहे. व्यवस्थितपणे बघा, प्रॉब्लेम खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये काही चेंजेस पण होऊ शकतात. b cos b = c cos c. प्रूव्ह दॅट अँगल ऑफ ट्रायंगल इज ABC इज राईट अँगल ट्रायंगल ऑर आयसोस्केल ट्रायंगल. म्हणजे तुम्हाला एक कंडिशन दिली आहे की a cos a = b cos b. देन प्रूव्ह दॅट द अँगल ऑफ द ट्रायंगल ABC इज राईट अँगल ट्रायंगल ऑर आयसोस्केल ट्रायंगल्स. म्हणजे आपल्याला काय करायचे की तो ट्रायंगल एकतर राईट अँगल ट्रायंगल आहे की आयसोस्केल आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, A B आणि C त्याच्या तीनही साईड्स आपल्याला काय करावं लागणार आहे, फाइंड आउट करावं लागणार आहे. किंवा एक जरी आपल्याला 90 तर आपण म्हणू शकतो राईट अँगल ट्रायंगल, पण आपल्याला सध्या तरी माहिती नाही की जो ट्रायंगल आहे का तो आयसोस्केल आहे की राईट अँगल ट्रायंगल. त्यासाठी मी काय करतो की जे आपल्याला गिवन आहे ते मी सुरुवातीला लिहून घेतोय. काय गिवन आहे, a cos a = b cos b. हे लिहून घेतले. यामध्ये ऑब्वियसली मला अँगल शोधायचे आहेत. म्हणजे मला ह्या a ची काहीतरी किंमत या cos a ची cos b ची किंमत बाय साइन अँड कोसाइन रूलने आपल्याला टाकता येईल. म्हणजेच काय म्हणता येईल, बाय साइन रूल. साइन रूल काय होता, साइन रूल a/sin a = k. म्हणून काय म्हणता येईल, k sin a. a काय म्हणता येईल, k sin a. मी ही व्हॅल्यू यामध्ये टाकतो. मग काय होईल, k × sin a = k × a ची व्हॅल्यू टाकली × cos a ॲज इट इज b. b means k sin b into cos b. k sin a into cos a ॲज इट a ची व्हॅल्यू k × sin b into cos b. हा प्लस होता, इकडनं मायनस येईल. k × sin a into cos a minus k × sin b into cos b. RHS रिमेन 0. k कॉमन आहे, k कॉमन घेतल्यानंतर काय येईल, sin a into cos a minus sin b into cos b = 0. आता या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन 0 येते. बघा, खूप महत्त्वाची इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. किंवा समजण्यासारखा मी तर k व्हॅनिश करणार आहे, तो व्हॅनिश का झाला. आपण जर म्हणलो की दोन नंबर a × b = 0 घेतला मी, a × b = 0. म्हणजेच काय की आयदर a = 0 और b = 0. एकतर a 0 असणार आहे किंवा b 0 असणार आहे. म्हणजेच काय, आयदर k 0 असणार आहे किंवा sin a × cos a minus sin b × cos b ची व्हॅल्यू काय असणार आहे, 0 असणार आहे. बट k बी द कॉन्स्टंट नंबर, तो काहीतरी नंबर आहे, तो 0 असू शकणार नाही. 0 सोडून तो दुसरा कोणता तरी नंबर असणार आहे. म्हणजेच काय, तर k इज नॉट इक्वल टू 0. k इज नॉट इक्वल टू 0 म्हणजेच नक्कीच हा 0 आहे. म्हणून मी नेक्स्ट स्टेपला घेतो, sin a × cos a मायनस काय म्हणता येईल, sin b × cos b = 0. मग काय करता येईल, हा कोणाचा तरी काय आहे, फॉर्म्युला आहे. कोणाचा फॉर्म्युला आहे हा, sin a × cos a minus cos b × sin b × cos b
म्हणजेच काय, साइन ए इंटू कॉस बी, याला मी 2 न मल्टिप्लाय करतो प्रत्येकाला. किती मल्टिप्लाय करतो, 2 ने. मल्टिप्लाय बाय बोथ साइड, 2 साइन ए इंटू कॉस ए मायनस 2 टाइम साइन बी इंटू कॉस बी. असं का केलं त्याची अडचण. इथं बघितलं तर फॉर्म्युला वगैरे काय मला ॲप्लाय होत नाही आहे. साइन ए इंटू कॉस बी असता, इंटू कॉस ए इंटू साइन बी असता तर आपण म्हटलं असतो की साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला. परंतु इथं 2 अँगल साइन ए साइन असं तरी झालं असतं, पण इथं होणार नाही इथं फॉर्म्युला. म्हणून माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे, 2 टाइम साइन ए इंटू कॉस बी म्हणजेच कोण, 2 इंटू साइन ए इंटू कॉस ए, दॅट इज साइन 2a. साइन 2a, साइन 2aचा फॉर्म्युला 2 टाइम साइन ए इंटू कॉस ए. ओके, थिटा म्हटलं तरी चालेल. साइन 2 थिटा, साइन 2 थिटा 2 टाइम साइन थिटा इंटू कॉस थिटा. हा फॉर्म्युला मी इथं वापरणार. 2 टाइम साइन ए इंटू कॉस ए म्हणजे 2 टाइम साइन 2a मायनस इथं काय येणार, साइन 2b इज इक्वल टू 0. मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप, इम्पॉर्टंट आहे ही, महत्त्वाची. इथून सर्व प्रॉब्लेम चेंज होतोय. काय केलं, के इंटू, बघा साधं सरळ होतं, एची व्हॅल्यू टाकली, के इंटू साइन. आता तुम्ही म्हणशाल सर कॉस ए आणि कॉस बीची का नाही टाकली, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. काय त्याने काय होतं आहे, ए स्क्वेअरमध्ये जातो आहे प्रॉब्लेम. काय होतं आहे, आपल्याला अँगल काढायचा आहे, कॅपिटल ए किंवा कॅपिटल बी काढायचा. इथं आपण साईडकडे जातो आहे, म्हणून आपण अँगलकडे येऊया. म्हणून कॉस बी ॲज इट इज ठेवला किंवा आणि कॉस ए ॲज इट इज ठेवला. काय होतं कळालं का, हा ए म्हणजे साईड आहे, आपल्याला अँगलकडे जायचं आहे. कारण की आपल्याला 3 ट्रायंगल आहे, 3 अँगल शोधायचे आहेत. किंवा एक जरी फाइंड आउट केला तरी चालेल. तो 90 जर असेल तर ऑब्व्हियसली आपला राईट अँगल ट्रायंगल असणार आहे. म्हणून ह्या साईडकडनं आपण अँगलकडे गेलो आहे, म्हणून फक्त एची व्हॅल्यू टाकली, के इंटू साइन ए, कॉस ए इंटू आणि कॉस बी ॲज इट इज ठेवलं. महत्त्वाचं प्रूफ होत आहे. हा के ॲज इट इज साइन ए इंटू कॉस ए मायनस साइन बी इंटू कॉस बी इज इक्वल टू 0. K is not equal to 0, hence this is equal to 0. Next, no formula there available. Sin A into cos A minus sin B into cos B. Then multiply by 2. का multiply केलं, कारण की मला फॉर्म्युला माहिती आहे, sin 2 theta is equal to 2 sin theta into cos theta. Hence multiply 2, 0 into 2 0च होणार आहे परत. 2 sin A into cos A minus 2 sin B into cos B मीन्स साइन 2a मायनस साइन 2b. आता मात्र इथं फॉर्म्युला तयार झाला. काय, साइन ए मायनस साइन बी. काय असणार आहे, साइन ए मायनस साइन बीचा फॉर्म्युला बघा. फॉर्म्युला साइन ए मायनस साइन बी, साइन ए मायनस साइन बी इज इक्वल टू 2 टाइम कॉस ऑफ ए प्लस बी अपॉन 2 इंटू साइन ऑफ ए मायनस बी अपॉन 2. हा फॉर्म्युला आहे साइन ए मायनस साइन बीचा. आता एची व्हॅल्यू 2e रिप्लेस करावं लागेल आणि बीची व्हॅल्यू 2b ने रिप्लेस करावी लागेल. म्हणजे काय म्हणता येईल, दॅट इज इक्वल टू 2 टाइम कॉस ऑफ 2a प्लस 2b अपॉन 2 इंटू साइन ऑफ 2a मायनस 2b अपॉन 2 इज इक्वल टू 0. 2 कॉमन घ्या, तो कॅन्सल होईल. नेक्स्ट टाइम 2 टाइम कॉस ऑफ a प्लस b, 2 कॉमन घेतला, 2 ला 2 कॅन्सल झाला, इंटू इथं पण 2 कॉमन घ्या, 2 ला 2 कॅन्सल झाला, साइन ए मायनस बी इज इक्वल टू 0. बघा परत लक्षात घ्या, ए प्लस बी इज ऑल्सो रिप्लेस्ड बाय. सर्वात महत्त्व बघा, प्रत्येक प्रॉब्लेममध्ये 1-2 प्रॉब्लेम झाले का आपण ती कंडिशन वापरतोयच. कोणती, ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय. हेन्स ए प्लस बी इज इक्वल टू पाय मायनस सी. ए प्लस बी इज इक्वल टू पाय मायनस सी मीन्स 2 टाइम कॉस ऑफ ए प्लस बीची व्हॅल्यू टाकली मी, पाय मायनस सी इंटू साइन ऑफ ए मायनस बी इज इक्वल टू 0. दॅट इज इक्वल टू 2 टाइम साइन पाय मायनस थिटा. बघा साइन पाय मायनस कॉस पाय मायनस थिटा. पाय मायनस थिटा मीन्स फर्स्ट क्वाड्रंट अँड देअर इज निगेटिव्ह. सो मायनस कॉस सी, मायनस 2 कॉस सी इन फ्रंट घेतलं, मायनस साइन इंटू साइन a minus b is equal to 0. Minus 2 is not equal to 0. Hence a into b into c is equal to 0. 3 नंबरचं मल्टिप्लिकेशन आपलं 0 येते.
म्हणजे एकतर ए इज इक्वल टू 0 असेल किंवा बी इज इक्वल टू 0 असेल किंवा सी इज इक्वल टू 0. पण लक्षात घ्या -2 इज नॉट इक्वल टू 0. -2 इज नॉट इक्वल टू 0. हेन्स -2 इज नॉट इक्वल टू 0. हेन्स cos c इज इक्वल टू 0 और sin a मायनस बी इज इक्वल टू 0. इथं क्लिअर होते चित्र बघा. कॉस कधी 0 असतो? कॉस असतो 90 डिग्रीला 0. हेन्स c इज इक्वल टू π/2. ऑब्विसली एक अँगल जर आपला 90 डिग्री असेल तर ऑब्विसली तो कोणता आलाय? राईट अँगल ट्रायंगल असणार आहे. हेन्स द ट्रायंगल इज राईट अँगल ट्रायंगल. द ट्रायंगल इज राईट अँगल ट्रायंगल. हेन्स c इज इक्वल टू मेजर अँगल ऑफ c इज इक्वल टू π/2. हेन्स द ट्रायंगल ABC is right angle triangle. Is right angle triangle. हे त्याचं काय आहे? प्रूफ आहे. बघा हा प्रॉब्लेम आपण कुठून कुठं नेला व्यवस्थितपणे लक्ष द्या. मी परत एकदा एक्सप्लेन करतोय. The problem is in triangle ABC if A cos A is equal to B cos B, then prove that the triangle ABC is right angle triangle or isosceles triangle. The condition is given that A cos A is equal to B cos B, then find out the triangle is isosceles or right angle triangle. Now we take the given condition A cos A is equal to B cos B. Only change the A because only angle is take, not sides. Hence by sine rule A upon sine A is equal to K. Hence A is equal to K into sine A. Now put this value. A value is K sine A and B value is K sine B, and all of this as it is, that is cos A and cos B. Now this side take LHS K sine A into cos A minus K sine B into cos B is equal to, the RHS side remains 0 because all of this inside. Hence K will be common. Sin A into cos A minus sin B into cos B is equal to 0. Two numbers multiplication is 0, but K is not equal to 0 because it is constant. Okay, sin A into cos A minus sin B into cos B, no formula there uses. We multiply then 2 on both sides, that is 2 sin A into cos A minus 2 sin B into cos B. 0 into 2, that is 0. The formula will be taken. Sin 2 theta is equal to 2 sin theta into cos theta, means sin 2a minus sin 2b is equal to 0. The formula will be used sin a minus sin b. The formula is sin a minus sin b is 2 times cos of a plus b upon 2 into sin of a minus b upon 2. Hence the angle A is replaced by 2a, hence 2 into cos of 2a plus 2b upon 2 into sin of 2a minus 2b upon 2 is equal to 0. Now there are three terms, 2 cos a plus b sin a minus b is equal to 0. Three terms multiplication is 0, is either a is equal to 0 or b is equal to 0 or c is equal to 0, but 2 is the constant and it is not equal to 0. Hence case first, cos c is equal to 0 or sin a minus b is equal to 0. If cos c is equal to 0, then c is already perfect 90 degree. So major angle of c is 90 degree. Not take this value sin a minus, because one value is given that prove that c is equal to π/2, hence it is a right angle triangle. तर हे सर्व याचं काय आहे? प्रूफ आहे. हा प्रॉब्लेम बोर्डसाठी खूप महत्त्वाचा आहे. याचं डिस्ट्रीब्युशन म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला दिलेला प्रॉब्लेम तुम्ही साइन रूल वापरून कसा सॉल्व करणार या पद्धतीनं दिलेलं आहे. नाउ राईट डाऊन दिस. ओके, बघा एक टॉपिक आहे छोटासा आपला, ॲप्लिकेशन ऑफ साइन कोसाइन प्रोजेक्शन रूल. ॲप्लिकेशन ऑफ साइन कोसाइन अँड प्रोजेक्शन रूल यामध्ये काही फॉर्म्युले आपल्याला हे दिलेले आहेत. याचा उपयोग करून यूज ऑफ दिस फॉर्म्युलेज वी कॅन फाइंड द व्हॅल्यू ऑफ sin a/2, cos a/2, tan a/2. Also yes with the perimeter of the triangle. सपोज एखादा ट्रायंगल असेल, हा ट्रायंगल असेल ABC मध्ये आपण sin a/2 काढू शकतो, sin b/2 काढू शकतो. जसं आपण sin a cos b आणि cos c काढू शकतो. cos a cos b cos c वरून आपण बाय युजिंग आयडेंटिटी
साइन ए, साइन बी आणि साइन सी पण काढू शकतो. पण जर हाफ अँगल असेल तर तो कसा फाइंड आउट करणार? त्यासाठी पहिला फॉर्म्युला आहे साइन ए बाय 2 इज इक्वल टू एस मायनस बी इंटू एस मायनस सी अपॉन बी सी, वेअर ए बी सी आर द साइड ऑफ द ट्रायंगल इन साइड ऑफ ए, opposite side of B and opposite angle C. Small a, small b, small c are the sides of the triangle and capital A, capital B, capital C are the angle of the sides. Hence sin a by 2 is equal to s minus b, s minus c upon bc. तर हा फॉर्म्युल्याचा प्रूफ जे आहे ते फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला एक छोटीशी कन्सेप्ट आहे ते माहिती करून पाहिजे. काय? 1 मायनस कॉस थिटा इज इक्वल टू, प्रूफ बघा, 1 minus cos theta is equal to 2 sin square theta upon 2. तर आपल्याला जो अँगल आहे तो ए घेतला, जर आपण सपोज अँगल घेतला ए, 1 minus cos a is equal to 2 sin square a upon 2. काय करूया? 1 minus as it is the value of cos a, the value of cos a काय येणार? बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. 2bcने मल्टिप्लाय करूया, 2bc मायनस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन 2bc इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर ए अपॉन 2. आणि यावरून आपण याचं प्रूफ हे जर पुढं सॉल्व केलं तर आपल्याला या पद्धतीने दिसेल साइन ए बाय 2 इज इक्वल टू एस मायनस बी, एस मायनस सी अपॉन बी सी. आणि जर कॉस शोधायचा असेल तर कॉस शोधताना काय करणार? 1 प्लस कॉस ए इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर ए अपॉन 2. बाय युजिंग कोसाइन रूल आपण याचाही प्रूफ आपण इथे घेऊ शकतो. लक्षात घ्या, वेअर एस इज द, एस म्हणजे काय? द पिरिमीटर ऑफ द ट्रायंगल. हेन्स एस इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी अपॉन 2, दॅट इज 2s इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी. म्हणजे आपण ए प्लस बी प्लस सी रिप्लेस्ड बाय 2sने करू शकतो अशा पद्धतीने. म्हणजेच काय? तर हा फॉर्म्युला आहे साइन ए बाय 2चा. हा इथं जर बी असेल, इथं जर काय घेतला आपण? बी घेतला तर येणार इथं आपलं साइन ए माय इंटू साइन सी अपॉन ए सी या पद्धतीने. म्हणजे रिप्लेस करा, ए असेल तर एने रिप्लेस करा, बी असेल तर बी या पद्धतीने. कॉस ए बाय 2 आणि टॅन ए बाय 2 या पण टॅन ए बाय 2 मीन्स साइन ए बाय 2 अपॉन कॉस ए बाय 2, वेअर एस इज द ए प्लस बी प्लस सी अपॉन 2. एरिया ऑफ द ट्रायंगल, ह्या ट्रायंगलचा जर आपल्याला एरिया काढायचा असेल, याला आपण हिरोज फॉर्म्युला पण म्हणतोय, एस इंटू एस मायनस ए इंटू एस मायनस बी इंटू एस मायनस सी. रिमार्क साइन ए इज इक्वल टू, हा इथून पुढे तुम्हाला तर साइन एची व्हॅल्यू विचारली, find the value of sin a if a b c are the given. The formula is 2 times sin a by 2 into cos a by 2 and cos a तो ऑब्वियसली आहे आपला कोसाइन रूलने या पद्धतीने करता येणार आहे. मग MCQ साठी मल्टिपल चॉईस क्वेश्चन साठी हा पार्ट जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. व्यवस्थितपणे करा, फॉर्म्युले वगैरे रिमाइंड करून ठेवा, खूप इझी आहे. आणि बोर्ड पेपरला मल्टिपल चॉईस क्वेश्चनसाठी हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे. 2 मार्क्ससाठी व्यवस्थितपणे रिमाइंड करून ठेवा. यावरती आपण काही प्रॉब्लेम बघणार आहोत जे तुम्ही होमवर्कला करायचे आहेत. ओके, थँक्यू. बघा, एक्सरसाइज 3.2 वरती काही होमवर्क आहे आणि त्यावरती काही हिंट आहे. होमवर्क म्हणजे बरेचसे प्रॉब्लेम हे आपल्याला इझिली सॉल्व्ह होईल असे आहेत. त्यापैकी 6 नंबरचा प्रॉब्लेम आहे. इन ट्रायंगल ए बी सी प्रूव्ह दॅट ए क्यूब इंटू साइन बी मायनस सी, बी क्यूब इंटू साइन सी मायनस ए आणि सी क्यूब इंटू साइन ए मायनस बी इज इक्वल टू 0. यावरती हिंट मी अशी सांगेल, हिंट ॲप्लाय साइन बी मायनस सी फॉर्म्युला, म्हणजे हा साइन बी मायनस सीचा फॉर्म्युला वापरा. त्यानंतर साइन सी मायनस ए, साइन सी इंटू साइन कॉस ए मायनस कॉस ए इंटू साइन सी या पद्धतीने. नंतर साइन ए मायनस बीचा साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी. ओके, पहिल्या स्टेपमध्ये तुम्ही साइन बी मायनस सी, साइन सी मायनस ए आणि साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला वापरणार. त्यामध्ये ज्या वेळेस साइन एची व्हॅल्यू येईल ती साइन एची व्हॅल्यू रिप्लेस्ड बाय करा, ए इज इक्वल टू के इंटू साइन ए. बघा, साइन एची व्हॅल्यू रिप्लेस्ड बाय ए अपॉन के. थोडक्यात साइन एची व्हॅल्यू ए अपॉन के. पहिली स्टेप साइन बी मायनस सीचा फॉर्म्युला वापरा 3 ठिकाणी. त्यानंतर साइन ए, साइन बी, साइन सीची व्हॅल्यू रिप्लेस बाय ए बाय के, बी बाय के आणि सी बाय के. नंतर कोसाइन रूल वापरा, कॉस ए
कॉस बी आणि कॉस सी आणि आलेल्या ॲन्सरला फक्त मॉडिफिकेशनमध्ये करा, त्याचं कॅल्क्युलेशन करा, त्याचा ॲन्सर केची व्हॅल्यू कॉमन येते, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये काहीतरी कॅन्सल होईल आणि त्याची टर्म येईल किती 0 येईल. व्यवस्थितपणे करा. काय अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये कळवा, मी तुम्हाला PDF फाईल तिथं सेंड करेन. नेक्स्ट आहे 2 टाइम BC cos A प्लस AC cos B प्लस AB cos C इज इक्वल टू A² प्लस B² प्लस C². अगदी 2 मार्क्ससाठी असणारा हा प्रॉब्लेम, 2 मार्क्स, इझिली सॉल्व्ह होईल असा. यामध्ये फक्त cos A ची व्हॅल्यू पुट करा, cos B ची आणि cos C ची व्हॅल्यू करा. BC कॅन्सल होणार, AC कॅन्सल होणार, AB कॅन्सल होणार. 2 टाइम 2 डिनॉमिनेटरला सेम असणार, 2 ला 2 काय होणार कॅन्सल आणि A² प्लस B² प्लस C² काय असणार ओके होणार. त्यामध्ये cos A cos B आणि cos C ची व्हॅल्यू फक्त तुम्हाला पुट करा. त्यानंतर आहे इन ट्रायंगल A इज इक्वल टू 18 म्हणजे साईड दिल्यात A B C 3 साईड दिल्या. तर cos A मीन्स बाय युजिंग कोसाइन रूल B² प्लस C² मायनस A² अपॉन 2BC. ABC ची व्हॅल्यू पुट करा, काहीतरी आन्सर येईल. साइन A/2 जस्ट आपण प्रिव्हियसमध्ये घेतलं आहे की साइन A अपॉन 2 इज इक्वल टू S इंटू S मायनस B S मायनस C अपॉन BC या पद्धतीने तो फॉर्म्युला. cos A/2 त्या पद्धती प्रिव्हियसली घेतल्याप्रमाणेच. tan A/2 मीन्स sin A/2 अपॉन cos A/2. एरिया ऑफ ट्रायंगल ABC मीन्स अंडर रूट ऑफ S इंटू S मायनस A S मायनस B S मायनस C वेअर S इज इक्वल टू A प्लस B प्लस C अपॉन 2. नेक्स्ट आहे साइन A. साइन A कसा फाइंड आउट करणार, साइन A इज इक्वल टू 2 टाइम sin A/2 इंटू cos A/2 या फॉर्म्युल्याने व्यवस्थित, किंवा cos A माहिती आहे त्यावरनं साइन A. इन ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट A प्लस B प्लस C मायनस A इंटू tan A/2 इज इक्वल टू C प्लस A मायनस B इंटू tan B/2 प्लस A प्लस B मायनस C इंटू tan C/2. काय करणार यामध्ये बघा, याचं पहिलं सॉल्व करा. सॉल्व करताना काय करा, tan A/2 ची व्हॅल्यू टाका, tan A/2 ची व्हॅल्यू टाका. tan A/2 ची व्हॅल्यू आपल्याला या फॉर्म्युल्यानुसार टाकणार tan A/2. त्यानंतर इथं ॲड करा, A ॲड करा. यामध्ये A ॲड केल्यावर काय होईल, A प्लस B प्लस C मीन्स 2S येईल, 2S मायनस A. इथं A आणि C आहे म्हणजे इथं काय ॲड करावं लागेल, दुसऱ्या यासाठी B ॲड करावं लागेल. इथं काय करा, C ॲड करायचा आणि C सबस्ट्रॅक्ट करायचा, ॲड अँड सबस्ट्रॅक्ट मेथड वापरा यामध्ये. 12 मध्ये इन ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट sin A/2 ऑब्वियसली sin A/2 चा फॉर्म्युला, sin B/2 चा फॉर्म्युला, sin C/2 चा फॉर्म्युला रूटमध्ये असणारे काहीतरी कॉमन घ्या. ABCS म्हणजेच काय, A प्लस B प्लस C इज इक्वल टू 2S हा फॉर्म्युला यामध्ये रिप्लेस करता येईल. आणि एरिया ऑफ ट्रायंगल खूप महत्त्वाचा, इम्पॉर्टंट म्हणेल मी, इम्पॉर्टंट व्यवस्थितपणे करा. जर काही अडचण आली तर कमेंटमध्ये कळवा, मी PDF फाईल तुम्हाला सेंड करू शकेल या पद्धतीने. हा आहे तुमचा होमवर्क आणि त्याची हिंट आहे एक्सरसाइज 3.2. महत्त्वाचा आहे. यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणेल मी, नेपियर्स ॲनालॉग. नेपियर्स ॲनालॉग ही जी कन्सेप्ट आहे किंवा हा जो प्रॉब्लेम किंवा हा जो सोल्युशन आहे याचं ते महत्त्वाचं आहे. तुमच्या बुकमध्ये नवीन आलेल्या कॉपीमध्ये प्रूव्ह करून दिलेला आहे, व्यवस्थितपणे करा. अशा पद्धतीने आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमधले एक्सरसाइज 3.2 आज 2 व्हिडिओमध्ये कंप्लीट केलेली आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये ही एक्सरसाइज कशी सॉल्व करायची यामध्ये दिलेले 8 प्रॉब्लेम्स, त्यानंतर यामध्ये काही महत्त्वाचे जे प्रॉब्लेम्स होते ते घेतले आणि त्यानंतर आज यामध्ये एक्सरसाइज 3.2 मध्ये काही प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्कला दिलेले आहेत. हे सर्व प्रॉब्लेम व्यवस्थितपणे सॉल्व करा. जर एखाद्या प्रॉब्लेममध्ये अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपण त्यावेळेस PDF फाईल आपण अपलोड करूया. त्या व्यवस्थितपणे समजून घ्या. एक्सरसाइज 3.2 बोर्डच्या एक्झामसाठी खूप आणि खूप महत्त्वाची आहे. एक प्रॉब्लेम याच्यातला ऑब्वियसली येऊ शकेल, आलेले आहेत, या पद्धतीने करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर्स करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.